आणि एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी की लवकरच आपली एक इंटरनॅशनल राईड होणार आहे. हो यस, राईड, ट्रिप नाही, राईड. तर बाईक राईड आपण करणार आहोत एक इंटरनॅशनल. एक 4-5 दिवसाची असणार आहे, जास्त मोठी नाही आहे. मे एंडिंग, जून मे एंडिंग असं असणार आहे त्याचं आहे. पुढे तुम्हाला सांगेनच त्याच्यासाठी काय काय आपल्याला तयारी करायची आहे, काय काय लागणार आहे. सो ते तुम्हाला सगळं सांगतो. ओके, बाकी तुम्ही आता ट्रिप एन्जॉय करा ही वाली. आणि इंटरनॅशनलचं जे तुम्ही करणारच आहात तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर, म्हणजे तुम्हाला अपडेट्स पण मिळतील. हा बघा आमचा चुलींचा सेटअप. आता इकडे ग्रेव्ही बनणार आणि इकडे चिकन बनवणार आता. आणि आता सध्या आम्हाला रडवलं यांनी 2 शेगड्या देत नाहीत छोट्या. टोटल तर 4 पाहिजे होतं, त्यांना बोललो 2 तरी द्या, पण 2 पण नाही आहेत त्यांच्याकडे. अजून 2 दिवस थांबा बोलत आहेत. सध्या मजा चालू आहे ऊर्जा शेगडीवाल्यांची. गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. मंडळी, तुम्ही काल माझा गुढीपाडव्याचा ब्लॉग तो बघितलास. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगितलं नाही मला कमेंटमध्ये, नक्की सांगा परत एकदा, पुन्हा बघा. तर मंडळी, आता मी चाललेलो आहे नाशिकला आपल्या हॉटेलसाठी. जे कोयल्याची भट्टी घेतलेली आहे आपण ती आणायला. ॲक्च्युली छोट्यावाल्या ज्या आहेत त्या मी परवा आणलेल्या, आणि तुम्ही तो शॉर्ट्समध्ये बघितलं पण असतील ती कशी काम करते. आणि त्यातलीच एक मोठीवाली मी आता घेतलेली आहे. ती प्री ऑर्डर द्यावी लागते, तर ती आता रेडी झाली आहे. तर त्यांचा कॉल आलेला, तर ते तीच पिक करायला चाललो आहे. तशी त्यांची डिलिव्हरी पण आहे, पण माझ्याकडे ॲक्च्युली एक जुनीवाली पण माझ्याकडे शेगडी होती आहे, माझ्या मम्मीने आधी घेतलेली. तर तिचं थोडंसं रिपेअरिंगचं काम होतं, तर ते बोलले की आम्ही देऊ करून. ती त्यांच्याकडनं नव्हती घेतली ॲक्च्युली, बट ते बोलले देऊ करून आम्ही. तर ती पण घेऊन चाललो आहे. आणि बाकी ही भट्टी आता नवीन जी आहे ती कशी आहे आता ते आपल्याला वापरल्यानंतर किती युजफुल आहे मोठी, आणि किती कोयला ती एका वेळेस घेणार ते पण आहे. म्हणजे असं नको व्हायला की गॅस च्या ऐवजी आपण कोयला किंवा लाकूड वापरतो तर ते जास्त प्रमाणात लागायचं, म्हणजे अजून महागाई. पण तरी बघूया, चांगलंच असेल ऑप्शन. पण आता सध्या गॅस मिळतच नाही आहे कमर्शियल, त्याच्यापेक्षा आपला जो आहे हा कोयल्याची भट्टी तीच वापरूया तोपर्यंत. आणि आता इलेक्ट्रिक पण एक बघायला जाणार आहे मी, पण ह्या वीक म्हणजे आता नाही, थोडंसं एक 4-5 दिवसांनी. कारण की माझे इलेक्ट्रिशियन जे आहेत गणेश भाऊ ते पण गावाला गेले, तो पण आला आहे आता, मग त्याला घेऊन जाईन. आणि मग त्यांनी जर ओके बोलला तर मग ती पण घेऊन टाकूया. ती तर आपल्याला कशी युजफुल म्हणजे नेहमी लागेलच ती, म्हणजे आपण कधी गॅस आणि कधी इलेक्ट्रिक असं यूज करता येईल. तर चला आता पुढे तुम्हाला डायरेक्ट हायवेला भेटतो. आता खडवलीला पोचलो आहे. इथून हायवे ॲक्च्युली इथून आपण समृद्धीला पण जाऊ शकलो असतो समृद्धीने, पण मला थोडंसं पेट्रोल आणि CNG पण फिल करायचं आहे. तर म्हटलं दोन्ही हायवेलाच करू. आपल्या इथे परत उलटं फिरायला लागलं असं तिकडे परत मी, कारण की मी असंच वाया घरनंच आलो, परत आपल्या पेट्रोल पंपावर जावं, परत हे करा, त्याच्यामुळे मग सरळ निघालो. आणि आता तुम्हाला पुढे डायरेक्ट हायवेला भेटतो. चला, खडवली नदी बघा. चला, म्हणजे आपण आता CNG फिल करून झालेली आहे. 606 रुपयाची CNG आपल्याला पडलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आपण ट्रिप A0 करतो आहे. आणि तुम्हाला दाखवतो किती आपली टोटल एक टँकमध्ये, एक टायमाच्या फिलिंगमध्ये किती आपली गाडी चालते. ओके, बघा 41,374 आहे किलोमीटर, आणि ट्रिप A0 केलेली आहे. आता नाशिक हायवेला कनेक्ट झालेलो आहोत. आणि
90 किलोमीटर जायचं आहे आपल्याला अजून. 2 दिवसापूर्वी जाऊन आलो आहे, सेम रूटने गेलेलो आणि मग इथून पुढे शहापूर आहे, तिथून आपण समृद्धीला कनेक्ट झालेलो. पण आता मी असं ठरवलं आहे की याच रोडने ओल्ड जो नाशिक हायवे आहे त्याच्यानेच जायचं आहे आपल्या. डायरेक्टली मी येताना समृद्धीवरून येऊ, कारण की जाऊया, हा रोड पण खूप दिवस गेलो नाही आहे, या रोडने जाऊया. आणि एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी की लवकरच आपली एक इंटरनॅशनल राईड होणार आहे. हो यस, राईड, ट्रिप नाही, राईड. तर बाईक राईड आपण करणार आहोत एक इंटरनॅशनल, एक 4-5 दिवसाची असणार आहे, जास्त मोठी नाही आहे. मे एंडिंग, जून मे एंडिंग असं असणार आहे त्याचं आहे. पुढे तुम्हाला सांगेनच त्याच्यासाठी काय काय आपल्याला तयारी करायची आहे, काय काय लागणार आहे. सो ते तुम्हाला सगळं सांगतो. ओके, बाकी तुम्ही आता ट्रिप एन्जॉय करा ही वाली. आणि इंटरनॅशनलचं जे तुम्ही करणारच आहात तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर, म्हणजे तुम्हाला अपडेट्स पण मिळतील. आणि इथे बघा, इथे पण नवीन रूळ टाकायचं काम चालू आहे. 3री लाईन आणि 4थी लाईन आपल्या इथे पण काम चालू आहे तसंच. एक्स्ट्रा आता बघा वाढवायला घेतलेत. ही कसारा लाईन आहे, कसाराकडे जातो तो रोड. कसारा, नाशिक, दिल्ली वगैरे ते जे जातात मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्यासाठी. म्हणजे ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सेपरेट त्यांना मार्गिका बनवण्यात येत आहे. म्हणजे ज्या लोकल आहेत त्या पण लेट नाही होणार आणि ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या पण सुरळीत चालतील. लवकरच तो प्रकल्प रेडी व्हावा. मंडळी, आता आपण पोहोचलो कसारा घाटात. बघू शकता तुम्ही, घाट चालू झालेला आहे. आणि हे बघा, 2 वे. खूप वर्ष आधी, म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा यायचो, म्हणजे शिर्डीला वगैरे जायचो याच रोडने, तेव्हा हा रस्ता सिंगलच होता. म्हणजे फक्त येत होता, 1 वे असं नव्हता. एक साईडने गाडी जायची, एक साईडने गाडी यायची. पावसाळ्यात खूप मजा यायची घाटात, कसारा घाटात. आत्ता पण येते. हे बघा, इथे कसाऱ्याचा रेल्वेचा बोगदा हा बघा, दिसतोय का तुम्हाला या साईडला? हा बघा. आपण टॉपला पोहोचलेलो आहोत, म्हणजे ऑलमोस्ट इगतपुरीला पोहोचलेलो आहोत. वरतून नजारा बघा तुम्ही. हा जो ब्रिज येतोय त्याच्या खालनं गेले, म्हणजे डाव्या बाजूने गेले ब्रिजच्या खालनं. ब्रिजवर नाही चढायचं, ब्रिजच्या खालनं जर गेले की तुम्ही पुढे जाऊन राईट मारले की समृद्धीकडे कनेक्ट होता. बघा, समृद्धी इथनं दिसतोय, कॅमेऱ्यात तर दिसणार नाही. आणि जाताना आपण समृद्धीवरूनच जाणार आहोत. खड्डे खड्डे. इथे पण या हायवेला पण काम चालू आहे रस्त्यांचं भरपूर ठिकाणी, आणि काही ठिकाणी झालंय ऑलमोस्ट. म्हणजे आणि चांगला डांबरी रस्ता आहे, चांगला. आता सिमेंटचं पण काम चालू आहे काही ठिकाणी, हे बघा. पण मोस्टली तर डांबरी आहे. आत्ता जो आलो तो डांबराचा आहे रोड, त्याच्यामुळे ड्राईव्ह करायला मजा येते. पण आता घोटी सोडलेली आहे आणि घोटीपासून एक 10 किलोमीटर आलेलो आहे पुढे. आणि इथून थोडंसं पुढे अजून जायचं आहे आपल्याला, एक 10 किलोमीटर अजून अंबड MIDC मध्ये. तिथे ऊर्जा वुडस्टो अशी एक कंपनी आहे. कंपनीचं नाव वेगळं आहे त्यांचं, पण त्यांचं ब्रँडचं नाव आहे ऊर्जा वुडस्टो असं. आपण, आणि तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला तो स्टोव कसं काम करतो, त्याच्यातलाच मोठा आपल्याला, आपण प्री ऑर्डर देऊन आलेलो तो आता रेडी झाला, तो आणायला चाललो आहे.
तर बघूया तिथे पण तुम्हाला असं दाखवता येईल. म्हणजे चांगले आहे, आपले सगळे मराठी मुलं आहेत आणि त्यांनी सुरू केलेले आहे, ते चांगलं आहे त्यांचं बिझनेस वगैरे. आणि मेन म्हणजे आता जे जसे महागाई आणि गॅस मिळत नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय भाववाढ वगैरे केलेली नाही आहे. थोडंफार त्यांच्यामध्ये म्हणजे जे मेटलचा वगैरे भाव वाढला आहे, आता लोखंडाला भाव वाढला आहे सगळं वगैरे, त्याच्यामुळे तो थोडंफार ते बोलतात की आम्हाला पण इन्क्रीज करावं लागलं. आणि आजच मी अजून एक बातमी वाचली पेपरमध्ये की अजून महागाई वाढणार आहे. टफन ग्लास जी 120 रुपये काय स्क्वेअर फीट की काहीतरी असा रेट तिचा चालू होता, ती आज 350पर्यंत गेली आहे. विचार करा, म्हणजे दुप्पटपेक्षा पण जास्त, तिप्पटच झालं. 120 × 360. तर असंच भाव वाढतच राहणार आहेत. किराणाला अजून तरी वाढले नाही, किराणा आणि तेलाचे थोडे थोडे वाढत आहेत, पण म्हणजे अचानक असे जास्त असे नाही वाढले. पण सांगता येत नाही, या एक आठवड्याभरात काही होऊ शकतं. त्याच्यामुळे लोकांना एक आव्हान आहे की जेवढा आपल्याला लागेल तेवढा एक महिन्याभराचा साठा करून ठेवा किराणा वगैरेचा, महागाई वाढायच्या आत. आणि एवढा जास्तही नका करू की दुसऱ्याला नाही राहणार. तर आता जस्ट मी एक ठिकाणी थांबलेलो, घोटीपासून एक 20-25 किलोमीटर पुढे, म्हणजे 20 असेल. आपल्याला तुम्ही बघितलं असेल नेहमी, म्हणजे नाशिककडे जाताना एक फॅक्टरी आउटलेट, म्हणजे बॅग्स, अमेरिकन टुरिस्टर वगैरे इतर बॅग ज्यांचं मी नेहमी बघायचं, बोला कसं आहे काय आहे प्राइसिंग वगैरे बघून येऊया. कॅमेरा तिकडे ऑन नव्हता केला, जस्ट बघण्यासाठी गेलो. तर काय नाही आहे, प्राईज जी आहे MRPवर त्यांचं सेलिंग आहे. काही थोडेफार आयटम्सवर त्यांचं डिस्काउंट आहे, पण ते पण अगदी कमी, म्हणजे 10%, 20%. मग त्यापेक्षा आपल्या मुंबईतनं मॉलमधनं वगैरे घेतलेलं चांगलं. एवढा लांब मला वाटलं फॅक्टरी आउटलेट आहे तर काहीतरी कमी असेल. बघा नाशिकची ब्युटी, लँडस्केप बघा कसा मस्त आहे. डोंगर दिसत समोर, सरळ रस्ता चाललाय. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक नगरी. आणि आता आपण तिथे पोचलेलो आहोत. एक 8 किलोमीटर बाकी आहे आपले अजून डेस्टिनेशन. तिकडनं सामान उतरले लगेच आपल्याला निघायचं आहे. अजून जेवण पण नाही केलं, जेवण करूया येताना कुठेतरी. मागे मी एक ढाब्यावर खाल्लेलं, म्हणजे 2-3 फॅमिलीसोबत आलेलं ना, काहीतरी हरिओम की काहीतरी असं आहे, खूप जुनं म्हणजे आहे ते. ज्वारीची भाकरी वगैरे, वांग्याचं भरीत वगैरे असे म्हणजे आपल्या घरगुती भाज्या भेटतात. मोस्टली तिथेच जाऊया. येताना त्या हातावर आहे समोरच्या, म्हणजे नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या हातावर. तर येतानाच आपण जेवण करूया. जास्त उशीर झाला तिकडे तर मग काहीतरी ज्यूस वगैरे पिऊन बघूया. आता CNG आपण जिथून फिल केलं आहे तिथून 100 किलोमीटर झालेले आहे तिथपासून. मला असं वाटतं की आपण रिटर्न पोचू मे बी या CNGवर, किंवा ॲटलिस्ट मला वाटतं जो समृद्धीवरनं जर गेलो आपण तर समृद्धीचं आपलं जर इथून इगतपुरीला आपण कनेक्ट होणार. त्याच्यानंतर शहापूरचा जो एक्झिट येणार तिथपर्यंत तरी मला वाटतं ती चालेल असा अंदाज आहे. म्हणजे माझं ड्रायव्हिंग स्किल आणि प्रिव्हियस एक्सपिरियन्स जो मी इथून त्याच सेम CNGवरून फील करून गेलो आणि शिर्डीपर्यंत पण गेलेलो आणि एक पॉईंट होता तेव्हा. तर काहीच पोचलो आता इथे मी ऊर्जा शेकडीजवळ. बघूया शेगडी पिक करतो. आता मयूर भाऊ कुठे आहेत आपले बघूया. मयूर भाऊंना शोधायचं आहे. तर मंडळी आपली शेगडी झालेली आहे रेडी आणि आपण गाडीमध्ये टाकली पण. खूप गर्दी होती त्याच्यामुळे आपण काय जास्त तिथे शूट नाही केलं. हे तुम्हाला दाखवतो मी कंपनीचं ते सगळं कसं येतं फिट झालेली आहे.
त्यांनी सांगितलं तुम्ही पहिले घेऊन टाका तुमचे हे. आणि इकडे बघा त्यांचं सगळा ही मोठी शेगडी आहे, त्याचं पूर्ण फिटिंग होते ती. आणि हे त्यांचं नाव आहे कंपनीचं, फॅक्टरीचं नाव आहे. आणि बघा पूर्ण एकदम रोबोने वेल्डिंग होते. आणि आता सध्या आम्हाला रडवलं यांनी 2 शेगड्या देत नाहीत छोट्या. टोटल तर 4 पाहिजे होतं, त्यांना बोललो 2 तरी द्या, पण 2 पण नाही आहेत त्यांच्याकडे. अजून 2 दिवस थांबा बोलत आहेत. सध्या मजा चालू आहे ऊर्जा शेगडीवाल्यांची. तर चला आता निघालो आपण इथून ऊर्जा शेगडीमधून. तर त्यांनी मोठीवाली फक्त दिली, छोटी त्यांच्याकडे अवेलेबल नाही. म्हणजे त्यांच्याकडे जे त्याच्यासाठी जे पार्ट्स लागतात फॅन वगैरे ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी प्रोडक्शन आता पूर्ण मोठीचंच चालू केलं आहे. पण थोडंसं मी त्यांना काल फोनवर पण सांगितलेलं की रेडी ठेवा, ते बोलले की रेडी असतात. पण आता मी पण बघितलं त्यांच्यावर पण खूपच लोड आहे. कोणी 10 घेऊन जाते, कोणी 4 घेऊन जाते. म्हणजे आत्ता म्हणजे मी 1-1.25 तास होतो तिथे शॉपमध्ये. माझ्यासमोर त्यांना कमीत कमी 70 ते 80 म्हणजे समोर जे ऑर्डर आल्या ते. बाकी फोनवर जे त्यांचे कॉन्टॅक्ट चालू होते त्याची काय आयडिया नाही, पण माझ्यासमोर त्यांना 70ची बुकिंग आलेली आहे छोट्या शेगडींची, आणि मोठ्याची पण चालूच आहे. तर मला ते बोललेत की उद्या त्यांच्याकडे सामान आलं जे पार्ट्स वगैरे, तर ते उद्या मग तुम्हाला फोन करून मीच कळवतो आणि मग उद्याच रेडी करून ट्रान्सपोर्टला टाकून देतो. ठीक आहे, तसंही ठीक आहे. आणि चांगलं सर्विस आहे त्यांची, बोलणं वगैरे सगळ्यांचं चांगलं आहे. चला आता जाऊया. पहिले आता आपल्याला जेवायचं आहे कुठेतरी जाऊन, खूप भूक लागली आहे. मी विचार केला की आपल्याला शेगड्या घ्यायच्या आहेत आणि लगेच निघूया, म्हणजे 15-20 मिनटं लागतील फार. पण इकडे आपला 1.5 तास गेला कम से कम. म्हणजे फायनली जेवणासाठी थांबलो आता ओल्ड प्रभू ढाबा इथे. बघूया कसं काय आता जेवण तिथे आल्यानंतर. आणि आपण ऑर्डर दिले बैंगन भरता आणि एक भाकरी. कांदा लोणची डायरेक्ट बरणी झाली. सो चांगलंच असणार जेवण करूया फटाफट निघूया. ऑलरेडी तर भरपूर लेट झाले. नाही आपलं जेवण आलेलं आहे. आता काय बैंगन भरता, ही ज्वारीची भाकरी आणि कांदा लिंबू लोणचं. चला स्टार्ट करूया. पहिले खाऊन बघूया एक कसा लागतो. तर काय टाकत नाही सध्या, पहिले आधी लिंबू वगैरे पहिले खाऊन बघतो. आहे आपली गावठी चव आहे, स्पायसी आहे थोडा. त्याला म्हणजे मी जेवून घेतो, तुम्ही पण बघा. तर मंडळी आपलं जेवण झालं मस्तपैकी. जेवलो पोटभर. 1.5 भाकरी आणि भाजी खाल्ली, म्हणजे जे आपलं रेग्युलर असतं ते. आणि बाकी थोडी भाजी शिल्लक होती आणि भाकरी, ते पार्सल घेतलं. आता पुढे हॉल्ट तर नाही घ्यायचं आपल्याला, सरळ गोटीवरनं इगतपुरीला जायचं आणि वाया समृद्धी सरळ घरी. आता झाले 5:45. बघूया आता घरी जायला किती वेळ लागतो. मॅपमध्ये तर 2 तास दाखवते, बट आता कामावरनं पण सुटलेत लोक. हे इथे MIDC वगैरे आहे, ते लोक घरी जायचे, त्यामुळे ट्रॅफिक आहे. घोटीपर्यंत ट्रॅफिक लागणारच. तर बघा आता घोटी टोल नाक्यावर आलो आहे आपण.
ते अजून 1.5 तास तरी लागेल कमीत कमी घरी जायला. 6 वाजलेत बरोबर, 6:03. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. टँकर गेली ते नाशिककडे जाण्यासाठी आणि आपल्याला मुंबईला जायला पुढचं टर्न आहे. हे गेले नाशिककडे. आणि ते आपण इगतपुरी बोगद्यामध्ये आहोत. सगळ्यात मोठा बोगदा आहे हा, 7.5 किलोमीटरचा. आता समोर बोगदा संपतोय. बोगदा संपायला पण एक 5 मिनिटं लागली. डिफेंडर, लँड रोवर डिफेंडर. सो बघा आत्ता जस्ट CNG आपला संपला आहे. तर 191 किलोमीटर चालली आहे. आणि मागचे मी तुम्हाला बोललो शहापूरपर्यंत आपली जाईल गाडी, कारण की समृद्धीवर थोडासा ॲव्हरेजचा फरक पडतो. समृद्धीवर थोडासा स्पीड वगैरे ते गाडी चालते, त्याच्यामुळे थोडंसं मायलेजवर फरक पडणारच होता. आता 200-210पर्यंत गेली असती, पण ठीक आहे. 191 नॉट बॅड. आणि गॅस पण कमी बसलेला, 600 रुपयाचा बसलेला. तर किती किलो ते मी थोडं विसरलं, 79 पॉईंट समथिंग होतं काहीतरी. आता शहापूर म्हणजे सरलांबा बोगदा सोडला आणि तिथेच संपली आपली. बाकी पेट्रोल तर आपल्या गाडीत असतोच फुल नेहमी. अभी पेट्रोल पे चलाएंगे चलो. आणि शहापूर मुरबाडसाठी लेफ्टला, मुंबई सरळ आणि वडोदरा पण सरळ. आता आपल्या एरियामध्ये पोहोचलेलो आहोत. अंबरजे बोगदा, अंबरजेचा. म्हणजे इथून पुढे आपल्या इथली गावं जसं मड, हळेगाव, उतने, नळगाव, टिटवा, म्हणजे ज्यांच्या जवळ लागतो स्टेशन वगैरे जे टिटवा वापरतात, ती गावं चालू झाली आता. मस्त अशी संध्याकाळ झाली आहे, सूर्य मावळलेला आहे. आता थोड्याच वेळात घरी पोहोचेन. तुम्हाला कोणता प्रवास चांगला वाटला, म्हणजे नाशिक हायवेवरनं जो ओल्ड नाशिक हायवे आहे तो, की हा समृद्धीवरचा? मला म्हणजे सिनिक वगैरे असं बघायचं गेलं तर नाशिक हायवे तो चांगला वाटला. याच्यावर कसं याच्यावर फक्त गाडी चालवायचीच आहे, गाडी चालवायची आहे बस. रस्ता मिळाला की थोडा स्पीडला घ्यायचं. आणि असं पण नाही की मला स्लो चालवायची 80वर वगैरे गाडी, अशी 80-90च्या स्पीडला पण नाही. लगेच दुसरे पाठीमागून गाडीवाले पॉ चालू करतात. त्याच्यामुळे आपल्याला 100 ॲटलीस्ट 100 वगैरे तर ठेवावंच लागतो, असं आहे. आणि इकडे ट्रॅफिक गनवाले पोलीस आहेत, ते सॉरी स्पीड गनवाले पण ते ऑपोजिट साईडला आहे. इकडे पण असेल कुठेतरी. लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा उतण्याचे इथे होते. आता पोचलो मी उतण्याच्या इथे. या रोडवर मी सायकलने पण आलेलो, जेव्हा हा रोड म्हणजे समृद्धी चालू झाला तेव्हा. तुम्ही तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघू शकता. सायकलिंगचा व्हिडिओ आहे एक, त्याची लिंक पाहिजे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो पुन्हा. शॉर्ट्स पण आहेत त्याचे प्रॉपर 360 वगैरे.
आपल्याला बाहेर जायला असतं तर 10 मिनिटात आपण घरी पोहोचलो असतो. इथून पुतनेगाव आणि तसंच बुरवली वाडावरनं टिटवा. ठीक आहे, आता आपल्याला असं पिस्यावरनं यावं लागणार. आमने पिसा मूलभूत आला आहे. आणि सकाळी आपण ह्याच्या खालनंच क्रॉस केलेलं आपण ओल्ड रोडने. चला आता जाऊया आणि बाहेर निघूया. समृद्धीला करूया बाय बाय. अंबिका आणि पिशाच्या पुलावर पुरा रिंग रूट मारून आलो. म्हणजे तसा गेलो टिटवावरनं आणि इकडनं आलो. टोल नाक्यावर थोडेसे उशीर झाला. पुढच्या गाडीचं स्कॅनच होत नव्हता फास्ट आहे, त्याच्यामध्ये 5 मिनटं गेली. नाही तर एवढ्याला आता टिटवाळ्यामध्ये पोचलो असतो. तर रिजन्सीला पोचलो आहे आता, रिजन्सी सर्वमला. आणि रोड लाईट बंद आहे पूर्ण. काय बोलायचं आता. एनिवे आता मी डायरेक्ट हॉटेललाच चाललो आहे. सगळं सामान उतरवतो आणि मग परत घरी येईन. कारण की एक जर घरी गेलो तर मग गाडीतनं उतरल्यानंतर खूप कंटाळा येईल. मग परत हॉटेलवर जायचं मन नाही होणार. त्यापेक्षा आता जाऊन सगळं सामान उतरवतो, म्हणजे सगळं गाडी वगैरे खाली करतो आणि मग रिटर्न येतो. कारण की एकदा मला गाडीतनं उतरलो ना की खूप असं कंटाळा येतो, अंग जड जड होतो खूप ट्रॅव्हल केल्यानंतर. बाकी असं गाडी चालवताना काय वाटत नाही अजून, म्हणजे अजूनही चालवू शकतो असं वाटतं. पण उतरलो एकदा, ब्रेक घेतला ना मोठा की मग तसं वाटतं. त्याच्यामुळे जाऊया पहिले काम हे देऊन येऊया. ते काय इथलं काय वापरायचं असेल तर वापरू शकतात ते लोक. पूर्ण रिजन्सीमध्ये लाईटच नाही आहे वाटतं रोडला. बघा माझी एंट्री झाली आणि लाईट पण आली. हो, असा पायगुण लागतो. कधीपासून लाईट नव्हती, तुम्ही बघितलं आणि लगेच लाईट आली बघा. बघा पोचलो मी हॉटेलला. आता सामान उतरवतो. हा बघा आमचा चुलींचा सेटअप. आता इकडे ग्रेव्ही बनणार आणि इकडे चिकन बनवणार. आता उसमें ग्रेव्ही बनणार ना. सध्या आपल्या बारमध्ये बघा ऑफर चालू आहे. ऑफर विस्कीवर आहे. विस्की ऑन MRP प्लस 60 रुपीज ओनली. म्हणजे जर 200 रुपयाची विस्की असेल तर फक्त 260 रुपये आहे, इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. तर गाईज आता आलो घरी. खूप उशीर झाला. हॉटेलवर ते सगळं काढलं आणि ती मोठी जो स्टोव आहे तो त्यांना दाखवला कशी ऑपरेट करायची. अजून ती यूज नाही केली, पण बघूया उद्या लावू. उद्या पुन्हा एकदा मग तुमच्यासाठी तिचं डेमो पण बनवेन. आणि तो खूप उशीर झाला आहे, जरा झोपून जातो. खूप टायर्ड झालो एकदम पुन्हा ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि गरमी आज एवढी होती ना, गाडीमध्ये AC आणि बाहेर आल्यावर गरमी, त्याच्यामुळे एकदम पूर्ण एनर्जी डाऊन झालेली आहे. तर चला, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग ते तुम्ही सांगाच. आणि तुम्हाला अजून माझ्या व्हिडिओमधून काय काय तुम्हाला बघायला आवडेल ते सांगा.
लवकरच आपल्या ट्रॅव्हल सिरीज पण चालू होणार आहेत. आता मार्च एंडिंग झालं आहे की थोडंसं एप्रिलमध्ये 1-2 लग्न आहेत. ती लग्न झाली की मग आपलं ट्रॅव्हल सुरू होणार आहे. मेमध्ये तुम्हाला जसं बोललो आहे, मे एंडिंगला एक इंटरनॅशनल राईड पण होणार आहे आपली. त्याच्याबद्दल पण तुम्हाला लवकरच अपडेट देऊ. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपल्या चॅनलवर आपले व्हिडिओज. चलो बाय बाय, गुड नाईट.